फेब्रुवारी महिना आला की सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाच्या भावना निर्माण होऊ लागतात. पण तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला झालेलं प्रेम हे नक्की प्रेम आहे की फक्त आकर्षण आहे, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. न्यूमरोलॉजी प्रमाणे न्यूमरोलॉजीमध्ये असा एक योग आहे की ज्यामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीमध्ये आकर्षण निर्माण होतं आणि हा आकर्षण एका छोट्या टाइमापुरता मर्यादित असतो. आणि हा आकर्षण झालं की आपण त्या आकर्षणाचं हळूहळू प्रेमात रूपांतर करायला लागतो. आणि आपल्याला कळतही नाही की ती व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठी आहे, छोटी आहे, कोणत्या डेझिग्नेशनची आहे, कोणत्या पोझिशनची आहे, पण आपण त्या प्रेमात वाहून जातो. हा एक विशिष्ट योग आहे. आणि जर तुम्ही पण अशाच रिलेशनमध्ये आलेले असाल, तर तुमचं न्यूमरोलॉजीचं ग्रीड चेक करून घ्या. याचा तुम्हाला असा उपयोग होईल की तुम्हाला झालेलं प्रेम आहे की आकर्षण आहे, आणि याची लाईफ किंवा या संबंधाचं आपण किती टायमापर्यंत आनंद घेऊ शकतो हे आपल्याला नक्की समजू शकतं. त्यामुळे वाट कसली बघताय, न्यूमरोलॉजीचं आजच तुमचं बुकिंग करून घ्या, न्यूमरोलॉजीची ग्रीड चेक करून घ्या, आणि असा योग असेल तर ह्यातून निर्णय कसा घ्यायचा ह्याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करेन.